नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए वाढीसह जानेवारीपासून डीए थकबाकी अदा करण्याचे निर्देश। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढीचा निर्णय घेण्यात येत आहे। यामध्ये काही राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये जानेवारीपासून डीए फरकासह वाढ लागू करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दिनांक 1/1/2025 पासून 2% वाढ लागू करण्यात आलेली आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता हा 53% वरून 55% इतका झालेला आहे। याच धर्तीवर देशातील इतर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येत आहे। या राज्य कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला। हरियाणा राज्य सरकारने नुकतेच 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 2% वाढ लागू केलेली होती। आता 6व्या व 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये 6व्या वेतन आयोगानुसार वेतन पेन्शन घेणाऱ्यांच्या डीए मध्ये 6% तर 5व्या वेतन आयोगानुसार 11% महागाई भत्ता वाढविण्यात आलेला आहे। सदर डीए हा दिनांक 1/1/2025 पासून वाढविण्यात आलेला असल्याने मागील 5 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे। या डीए वाढीमुळे 6व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 246% वरून 252% इतका झालेला आहे, तर 5व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 455% वरून 466% इतका झालेला आहे। महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार डीए लाभ? महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा तसेच विधी व विभागातील अधिकारी व तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 2% डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे। तर राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ करण्याचा अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।